नमस्कार. सर्व विद्यार्थी आणि पालकांना संस्कार मॅथ क्लब तर्फे सप्रेम नमस्कार. मित्रांनो, यावर्षी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेच्या अभ्यासक्रमात खूप मोठा बदल झालेला आहे. 2026-27 ची जर आपण नवोदय प्रवेश परीक्षा देत असाल, तर नक्कीच हे बदल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोप्या-सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, की अभ्यासक्रमात नेमका कोणता बदल झालेला आहे. सर्वप्रथम या प्रवेश परीक्षेच्या महत्वाच्या तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. नवोदय निवड समितीच्या माध्यमातून अर्ज भरायला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची दिनांक आहे 31 जुलै 2026 आणि परीक्षेची तारीख सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. तारीख असणार आहे, परीक्षेचा दिनांक आहे 28 नोव्हेंबर 2026. अगदी 4 ते 5 महिन्याचा इतका कालावधी आपल्याकडे उरलेला आहे. अगदी कमी कालावधीमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करून घ्यायची आहे. त्यामुळे या कमीत कमी वेळामध्ये आपण नवोदयची तयारी करणार असाल, तर यासाठी आपण आमचा नवोदय ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधा. बघूया की नेमके फरक काय आहे पूर्वीच्या परीक्षेमध्ये आणि आता नव्यानं बदल झालेल्या परीक्षेमध्ये. तर परीक्षेमध्ये एकूण रचना बघा, या नवोदय प्रवेश परीक्षेची रचना एकूण 4 विषयांमध्ये केलेली आहे, ज्यामध्ये मानसिक क्षमता चाचणी, परिसर अभ्यास, गणित आणि भाषा अशा 4 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये एकूण 80 प्रश्न पूर्वीप्रमाणेच असतील आहे आणि एकूण गुण 100 असतील आहे. यानंतर बघा, पहिला विषय जर आपण बघितला, मानसिक क्षमता चाचणी, या विषयामध्ये एकूण 20 प्रश्न विचारले जाणार आहेत नवीन अभ्यासक्रमानुसार आणि ज्यामध्ये एकूण 5च घटकांचा समावेश असणार आहे. या अगोदर जर आपण परीक्षेचा विचार केला, तर या अगोदर मानसिक क्षमता चाचणीमध्ये 40 प्रश्न विचारले जायचे आणि 10 उपघटक असायचे. परंतु आता मात्र 5च उपघटक असतील आहे आणि 20 प्रश्न विचारले जातील आहे. त्यानंतर या ठिकाणी नव्याने सिलेबस मध्ये ऍड झालेला विषय आहे, तो म्हणजे परिसर अभ्यास म्हणजे एन्व्हायरमेंटल स्टडीज आणि यावर एकूण 20 प्रश्न विचारले जाणार आहेत, जे की इयत्ता 3री ते इयत्ता 5वी पर्यंतच्या परिसर अभ्यास या अभ्यासक्रमातून विचारले जाणार आहेत. या परिसर अभ्यासमध्ये कोणकोणते घटक समाविष्ट असणार आहेत याविषयी सुद्धा पुढे आपण बघणार आहोत. त्यानंतर गणित विषयामध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाहीये. पूर्वीप्रमाणेच या ठिकाणी 20 प्रश्न विचारले जातील आणि अभ्यासक्रम सुद्धा जुनाच असणार आहे. भाषा विषयामध्ये सुद्धा कुठलाही बदल झालेला नाही. पूर्वीप्रमाणेच 20 प्रश्न विचारले जातील आणि अभ्यासक्रम सुद्धा आधीचेच असणार आहे. तर एकंदरीत जो मानसिक क्षमता चाचणी या विषयामध्ये जो बदल झालेला आहे, तो जर आपण लक्षात घेतलं की पूर्वी 40 प्रश्न विचारले जायचे 10 घटकांमध्ये आणि आता मात्र फक्त 20 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ते 5 उपघटकांमध्ये विभागले गेलेले आहेत. या ठिकाणी हे 20 प्रश्न कोणत्या 5 उपघटकांवर विचारले जाणार आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकताय. मानसिक क्षमता चाचणीमध्ये हे 5 उपघटक विभागले गेलेले आहेत, ते म्हणजेच या प्रत्येक उपघटकावर 4 प्रश्न असतील आहे. एकूण 20 प्रश्न या 5 घटकांवर विचारले जाणार आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे कोपऱ्यातील भाग घालून आकृती पूर्ण करणे. दुसरा उपघटक असणार आहे क्रमाने येणाऱ्या आकृत्या पूर्ण करणे. तिसरा उपघटक भौमिती आकृती पूर्ण करणे. चौथा घटक असणार आहे आरसा आणि पाण्यातील प्रतिमा आणि 5वं घटक असणार आहे लपलेली आकृती शोधणे. या पद्धतीने हे 5 घटक असतील आहेत, ज्यावर 20 प्रश्न विचारले जातील आहे. आणि दुसरा महत्वाचा घटक म्हणजे तो परिसर अभ्यास, ज्यामध्ये या 4 घटकांमध्ये म्हणजे मुख्य जे 4 घटक दिलेले आहेत परिसर अभ्यासांचे, त्या 4 मुख्य घटकांमध्ये परिसर अभ्यासाचा सिलेबस अभ्यासक्रम विभागला गेलेला आहे. आणि हा सिलेबस आधी सांगितल्याप्रमाणे इयत्ता 3री ते 5वी मधील परिसर अभ्यास एन्व्हायरमेंटल स्टडीज या घटकातील अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. ज्यामध्ये पहिला घटक दिलेला आहे नैसर्गिक पर्यावरण, ज्यामध्ये नद्या, पर्वत, झाडे, प्राणी आणि पावसाची चक्र यावर आधारित असेल आहे. दुसरा घटक मानवी शरीर असेल आहे, अन्न, पचन संस्था, श्वसन संस्था आणि स्वच्छता. तिसरा घटक दैनंदिन जीवनातील विज्ञान, अन्न सुरक्षा, प्रदूषण, जल व जमीन जतन हे घटक या अंतर्गत समाविष्ट असणार आहेत. आणि सामाजिक परिसरामध्ये राजधान्या, राष्ट्रीय प्रतीके, सण उत्सव आणि ऋतू या घटकांवर आधारित या परिसर अभ्यासावर प्रश्न विचारले जाणार आहेत.
आणि या घटकांची सुद्धा तयारी आपल्या नवोदय क्लासच्या माध्यमातून केली जाणार आहे, प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे बघूया. गणित आणि भाषा विषयामध्ये कोणत्याही अभ्यासक्रमात बदल झालेला नाही. पूर्वीप्रमाणे 20 प्रश्न असतील, जे की गणित विषयामध्ये इयत्ता 1ली पासून ते 5वी पर्यंतच्या गणिताचा अभ्यास विचारला जाणार आहे. आणि भाषा विषयामध्ये सुद्धा कोणताही बदल नाही, परंतु वाचन, लेखन आणि व्याकरणाचा भाग नेहमीप्रमाणे या ठिकाणी विचारला जाणार आहे. या पद्धतीने पूर्वीप्रमाणेच 80 प्रश्न असतील आहे आणि 100 गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि प्रत्येक विषयामध्ये 4 विषयांमध्ये प्रत्येकी 20 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. परंतु मुख्य बदल जो आहे की मानसिक क्षमता चाचणीचे 10 घटकांच्या ऐवजी आता 5च घटक विचारले जाणार आहेत आणि त्या ठिकाणी 20 प्रश्न 25 गुणासाठी विचारले जाणार आहे. एकंदरीत हा बदल जो झालेला आहे हा खूप मोठा बदल आहे. हा बदल आपण लक्षात घ्यायचा. हा जास्तीत जास्त आपल्या वर्गमित्रांकडे, आपल्या पालकांकडे, आपल्या शिक्षकांकडे शेअर करायचा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. आणि या वर्षीच्या नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करायची असेल तर आपण आमच्या संस्कार मॅथ क्लबचा ऑनलाईन क्लास अवश्य जॉईन करा, ज्या ठिकाणी आपल्याला विशेष मार्गदर्शन केलं जाणार आहे. 4ही विषयांचं सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. नवीन घटकांवर सुद्धा आपण भर देणार आहोत. जे काही नवीन घटक या ठिकाणी आलेले आहेत त्या प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. त्यानंतर परीक्षेचा वेळापत्रक आपण तयार करणार आहोत की दररोज किती वाजतापर्यंत आपला क्लास चालणार आहे, कसं पद्धतीने आपल्याला अभ्यास करावायचा आहे याचा सुद्धा आपण एक वेळापत्रक देणार आहोत. आणि सोबत ही सराव प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त प्रश्नसंचांचा सराव आपण या ठिकाणी करणार आहोत. जर आपल्याला हा ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर आपण या ठिकाणी 94 04 22 89 43 या क्रमांकावर संपर्क करा आणि आजच आपला डेमो क्लास बुक करा आणि ऑनलाईन क्लास सुद्धा जॉईन करा. आशा करतोय की आजच्या या व्हिडिओमध्ये घेतलेले सर्व घटक आपल्याला समजले असतील आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण संस्कार मॅथ क्लब ही चॅनल अवश्य सबस्क्राईब करून ठेवा आणि अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. धन्यवाद.